कळालू नाही तुम्ही कोण आहात, तर ह्या सगळ्याचे साक्षी आहात, त्या सगळ्याला पाहणारे, पाहण्यात येणारे तुम्ही नाहीत. याला तुम्ही काय येतं कोण कशाने बघा. पाहणं कसं कसं असतं, काही कल्पनेचं पाहणं असतं, काही इंद्रियाचं पाहणं असतं, काही आठवणीचं पाहणं असतं आणि काही वास्तव पाहणं असतं. थोडं कळून घ्या. काही कल्पनेचं पाहणं असतं. कशाचं? कल्पनेचं पाहणं असतं. आता हे तुम्हाला रुमाल दिसायला, काय दिसायला, ही कपडे दिसायले, हे पाहणं कशाचं आहे? केवळ कल्पना आहे. अलंकार दिसायले, कशाचं पाहणं आहे? कल्पनेचं पाहणं आहे. तुम्हाला घट दिसायला, कशाचं पाहणं आहे? कल्पनेचं पाहणं आहे. हे आहे मांस, ह्याच्यात तुम्हाला माणूस दिसायला, कशाचं पाहणं आहे? हां, मग माणूस आहे का मांस आहे? हां, मांसावरच, माशावर म्हणजे मासच आहे, याच्यावरच माणसाची काय केली आणि ती कल्पना टाकून पाहिली तर काय मासाची का नाही? सर हाडं, मांस, नाड्या, त्वचा, रोमच आहे ना, याला सोडून माणूस आहे काय? मग माणूस बाजूला टाकून पाहिलं तर काय? मास आहे. मास हे का त्रिगुणाच आहे, ते तमगुण, रजगुण, सत्वगुण. त्रिगुण जर बाजूला कल्पना टाकून पाहिली तर माया हे का त्रिगुण आहे? माया जर बाजूला टाकून पाहिलं तर केवळ ब्रह्म आहे. असे कल्पना टाकून पहा. चांदी कल्पना उपाधी, तीच साधूला समाधी. म्हणून ध्यानात घ्या. कल्पनेचं पानं कल्पना बाजूला टाकून पहा. काय टाका? टाकता येते तुम्हाला. कल्पना बाजूला करून पहा. म्हणून जे इंद्रियाचं पाहणं असतं त्याला म्हणजे प्रमाज्ञान म्हणावं. कोणचं ज्ञान? यथार्थ ज्ञान. व्यवहारातच जे खोटं ठरत नाही त्याला यथार्थ म्हणावं. व्यवहारातच काय नाही ठरत, व्यवहारातच खोटं ठरतं ते भ्रांती ज्ञान आहे. आणि व्यवहारातच जे खरं ठरितं त्याला कोणचं ज्ञान म्हणावं? खरं ज्ञान म्हणावं. त्याला खरं ज्ञान म्हणावं. म्हणून व्यवहारातच आता तुम्हाला कळालं तुम्ही सच्चिदानंद ब्रह्म आहे, असं शब्दाने कळालं. याला कामी येतो कोण? शब्द. शब्दाने ऐकलं तुम्ही, सद्गुरूंनी शब्द वापरले आणि त्या शब्दाने तुमचं अज्ञान निवृत्त केलं आणि त्या शब्दाने तुमचं तुम्हाला दर्शन करून दिलं. कशाने? हां, म्हणून शब्द फार महत्त्वाचा आहे. कोणता शब्द? वेदांनी सांगितलेला शब्द, शास्त्रांनी सांगितलेले शब्द, संतांनी सांगितलेले शब्द. शब्द छेत हे व्यवहारात बी काय वापरले तुम्ही? शब्दच वापरले. पण ते शब्द बरळणारे शब्द आहेत, ते खरे शब्द नाही. आणि वेद, शास्त्र, पुराण, चौवेद म्हणून वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण. नारायण किती? आणि सर्व जप तूच आहेस तो नारायण. नारायण एक आहे, तो तू आहेस. आता असे वेदशास्त्र, श्रुती याला प्रमाण आहेत. म्हणून शास्त्र प्रमाण, संत प्रमाण, वेद प्रमाण. तू हरी आहेस याला, तू आत्मा आहेस याला, तुम्ही हे आहेस याला काय नाही. हे गाव तुझं याला काही प्रमाण नाही, हे नाव तुझं याला काही प्रमाण नाही. कल्पना आहेत या केवळ. काय केलेलं आहे आता? आणि कल्पनेतच तुम्ही जीवन जगायले. कल्पना टाकून पहा. देश तुमचा नाही, वेश तुमचा नाही, नावं तुमचं नाही, शरीर तुमचं नाही, जात तुमची नाही. जात, वीत, गोत, कुळ हे सगळं याला बाजूला कर. कल्पना टाकून पाय, वास्तव पाय. आणि वास्तव पाहिल्यानंतर शास्त्र जे सांगतं, संत जे सांगतात, शब्द, त्या शब्दाने तत्वमसी ते तू आहेस. ते ब्रह्म जे सच्चिदानंद रूप आहे, ते ब्रह्म कोण आहेस असं कोण सांगतं? शास्त्र सांगतं. शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी. शब्दच येतं. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? शब्द. ज्ञानेश्वर महाराजाच्या वाणीतून निघालेले शब्द आहेत.
गीता काय आहे? भगवंताच्या वाणीतून निघालेले शब्द आहेत. आणि ते शब्द तुम्हाला प्रमाण वाटले, खरे वाटले. कोणते शब्द? ज्ञानेश्वरीतले शब्द खरे वाटले तुम्हाला. आणि खरे वाटल्यानंतर बस ते शब्द खरे वाटले. आणि जसं डॉक्टरचे शब्द खरे वाटत आहेत. कोणाचे? खरे वाटत आहेत का खोटे वाटत आहेत? माईचा शब्द खरा वाटला, आमचा मुलगा आहे. बापाचा शब्द खरा वाटला. पुढं बायकोचा शब्द खरा वाटला. आमचे स्वामी आहे ते कोण आहेत? स्वामी आहेत, आमचे मालक आहेत. आणि चट ढोपरून घेते त्याला. कोण गेला? दळण आणायला मालक, पाणी भरायला मालक, सगळ्याला कोण? मालक. आणि कोण येते? मालक. कामाला हे, पैसे सांभाळायला ह्या. आणि मग मला दि 10 रुपये, मला जायचं बाहेर, दि 50 रुपये पगार तिच्या हातात. मालक कोण? कोण मालक? नुसतं मालक म्हणायचं, ढोपरून घ्यायचं. दुसरं काय हे तितक्यातच आहे आपलं मस्त. मालक म्हणती ना, बस मालक, बस तितक्यातच फुगल होती. कशात? मालक आहे का चाकर आहे? म्हणून ध्यानात घ्या. म्हणून इथं कल्पना जर टाकून पाहिली तर शब्द काय सांगतो? संताचे शब्द. कोणते शब्द? ह्या मूर्ख लोकांचे शब्द नाही. संतवाणी. कोणची वाणी? लोकवाणी नाही, वेदवाणी, संतवाणी. काय सांगते? तू ब्रह्म आहेस. आपला विश्वास पाहिजे त्याच्यावर, संताच्या शब्दावर आपला विश्वास पाहिजे. हा बघा, कुंतीच्या शब्दावर विश्वास ठेवला कर्णाने. तू 6वा कोण आहेस तू? हां, अरे तू पांडव आहेस, आधीचा आहेस, धर्माच्या आधीचा आहेस तू. सूर्यपुत्र आहेस तू. कोणाचा पुत्र आहेस तू? सूर्याचा पुत्र आहेस तू. व्यासाने दिलेल्या मंत्रात तू लग्न व्हायच्या आधी जन्माला आल्यास. म्हणून लोकात माझी विटंबना होईल म्हणून मी पेटीत टाकलं तुला आणि गंगेत सोडून दिलं. आणि त्या कोळ्याने तुझा सांभाळ केला आणि तू त्याने सांभाळ केला म्हणून तू राधी पुत्र असं तुला समजिलं. पण तू राधी पुत्र नाहीस. तो कोण आहेस? कुंती पुत्र आहेस, सूर्याचा अंश आहेस तू, सूर्यपुत्र आहेस. सगळे लक्षणं तुझे ते आहेत तुझ्यावर. राधे पुत्र नाहीस तू, शूर आहेस, वीर आहेस, धनुर्विद्येचा पारंगत आहेस. बस सांगितल्याबरोबर ऐकल्याबरोबर तर निश्चय झाला कोणाचा? हां, समजित काय होता? अपमानित होत होता. कुठे त्याचा अपमान? एवढा शूर असून काय होत होता? अपमान होत होता. कोणाचा? खाली मान घालावं लागत होती. एवढा शूर असून करणं, खाली मान घालावं लागत होती. चोरून विद्या शिकला तो. म्हणून ध्यानात घ्या. आणि एकदा सांगितलं कुंतीनं, बोलून घेतलं आणि सांगितलं कुंतीनं, आईनं, की तू माझा मुलगा आहेस. कोण आहेस तू? माझा मुलगा आहेस. तू कर्ण आहेस, तू सूर्यपुत्र आहेस. आई सांगितलं पण लई वेळ गेली. अगोदरच सांगायला पाहिजे होतं. मी वचन दिलेले दुर्योधनाला, तू माझा मित्र आहे, ज्याचं मीठ खाल्लं त्याचं काम नीट करील. देह गेला तरी हरकत नाही, पण मी त्याच्या संगत लढणार. मी इकडं येऊ शकत नाही. हे खरं जरी असलं तरी मी त्याच्या संग त्याचीच बाजू घेईल. असा मी ह्या पक्षातून त्या पक्षातून जाणार नाही. ते धंदे आमचे नाहीत. हां, त्याच्यासाठीच लढणार मी. एक तुला शपथ देतो, मी चारही माझ्या भावासंग युद्ध करणार नाही. करीन तर अर्जुनासंगच. एक तर मी मरल, नाही तर अर्जुन संपल. एक तर मी संपल, नाही तर अर्जुन संपला तरी 5 आहेत. मी गेलो तरी ही तुला मी काय देतो? वचन देतो. तसेच श्रुती माती सांगायली तुम्हाला
कोण सांगायलं? श्रुती वचन सांगायली, श्रुती माता सांगायली, वेद शास्त्र पुराण सांगायले तुम्ही ब्रह्म आहात, तुम्ही सच्चिदानंद असणारं आत्मतत्वात असं श्रुती सांगते, शास्त्र सांगितलं. मग कोण सांगतं ते खरं? शास्त्र सांगतं ते खरं, वेद सांगतं ते खरं. म्हणून तुम्हाला जन्म नाही. म्हणून इथं महाराज म्हणतात जन्म मरणाची निमित्ता ऐशिया प्रयत्न ते असते. म्हणून त्याचे प्रयत्न करावं माणसाने, त्याची श्रद्धा असावं. जन्म मरणाची निवृत्ती करण्याकरता प्रयत्न करावं आणि सद्गुरूला शरण जाऊन जन्म मरणाची निवृत्ती करावं. तया ते प्रयत्नीचे केवळ ती प्रयत्नच मग समग्र परब्रह्म फळे. त्याचे प्रयत्न लाभते ज्ञान. प्रयत्न जर तुम्ही केले तर सद्गुरूच्या कृपा होऊन जन्म मरणाची ललाट पत्रिका फाडल्या जात असते. सद्गुरूच्या कृपेनं जन्म मरण निवृत्त होत असतं. म्हणून सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरू वाचून आपल्याला आपलं स्वरूप कोणीच दाखवू शकत नाही. म्हणून सद्गुरूला शरण जावा आणि ते संपादन करून. म्हणून इथं महाराज म्हणतात ते वेळी कृतकृत्यता जग भरे. काही कर्तव्य उरत नाही, काही करायचं उरत नसतं, करणं संपत असतं, अशी स्थिती होत असती. काही मिळवायचं नाही जगात आणि काही घालवायचं नाही जगात. एक स्थिर वृत्ती झाली असती, स्थिरावली वृत्ती, पांगुळली प्राण, अर्धोन्मलित नेत्र झाले. जागा आहे का झोपलाय कळत नाही लोकांना. इतकं समाधान, इतकं समाधान. आता वृत्ती बाहेर यायला तयार नाही, विषयाकडं जायला तयारच नाही. इंद्रियात पण याला अंतर्मुख झाली वृत्ती. जितकी वृत्ती अंतर्मुख राहील तितकं आनंद स्वरूप. कळून घ्या हे आता. जितकी वृत्ती तुमची अंतर्मुख राहील तितकं समाधान, आनंद, प्रसन्नता, निर्भयता, आनंद स्वरूपता. आणि जितकी बघा लहान लेकरू असतं ना 5-6 महिन्याचं, त्याची वृत्ती अंतर्मुख असते म्हणून ते प्रसन्न असतं. कसं असतं ते? प्रसन्न असतं. सगळा चेहरा, त्याचं हसणं आनंददायक वाटतं, त्याचं रडणं आनंददायक वाटतं, त्याचं लुचणं आनंददायक वाटतं. ते बोललं तरी त्याची शिवी गोड लागते. तुमचं राम राम म्हणलेलं कुडू लागते. म्हातारं आंघोळ करता करता राम राम गुपचीप आंघोळ करायचा जा. कोणाला म्हणते? म्हाताऱ्याला. मग त्याचं भजन आवडणं आणि याची शिवी. कारण की वृत्ती कशी आहे त्याची? अंतर्मुख आहे. तशी तुमची वृत्ती जर अंतर्मुख राहिली ते पिकली असेल रे. मग शेंदाडू पिकलं मन कडू पण गेले तैशी आम्हा केले. आणि जितकी वृत्ती बहिर्मुख राहाल तितकं दुःखाला कारण व्हाल. बहिर्मुखता दुःखाला कारणे, अंतर्मुखता सुखाला कारणे. म्हणून आपली वृत्ती आपण विषयातून काढून, इंद्रियातून काढून ती वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. बस काय नाही, इतर काऊ खाणार इधर लागाना. आळ्यातल्या मिरच्या उपटायच्या आणि अशा काडी करायची एक हाताची आणि अशा लावायच्या. कुठं? वाफ्यातल्या उपटायच्या. आणि त्याला काय म्हणतात? त्याला सरी. त्याला काय म्हणतात का त्या काडीला? आणि चिमणी. त्या चिमणी आणायची आणि अशा लावायच्या. घोसाची येते. कशाला? आणि त्या आळ्यात ठुल्यात निस्त्या काड्या काही लागत. तसं इधर काऊ खाणार. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशवून सर्व हे जायचं नाही पळून कुठं भस्म लावून जटा वाढून. जायचं कुठंच नाही. ठाईचं बैसोनी कुठं जायचं नाही. काही नाही करायचं. ढोंग काहीच करायची गरज नाही. ढोंग केल्याने काही नसतं. पण ढोंग केल्याने ज्याला जावं लागत असतं. नाही कळतं का नाही तुम्हाला? ढोंग केल्यावर कुठे जावं लागतं? ज्याला. अगं नकली सर्प आणायचे, नकलीच काय न करायची गरज नाही. जसं आहे म्हणून वृत्ती अंतर्मुख जितकी ठवाल आणि एक दिवस असा येईल वृत्तीच निवृत्त होईल. वृत्तीच वृत्ती राहणार नाही. झिरो झाली वृत्ती. काय झाली?
वृत्ती निवृत्त झाली जन न देखे, मी बी हरपलून माझं बी, मी माझे हरपले ठाई, जेथेची तेथे. म्हणून अदृश्य दृश्य जे होते ते अदृश्य झाले. जे दृश्य होतं तेच काय झालं आता, सुखे मी निजलो गा, शून्य सारून तेथे. आता शून्य बी राहिलं नाही, आहे ते काही म्हणायचं काम नाही. शून्य सारून तेथे त्रिपुट शिखरी गा, आयत. कसं मिळालं, आयत दान मिळालं. म्हणून दृश्य द्रष्टा दर्शन ही त्रिपुटी संपली. जे आहे ते वास्तव आयत. म्हणून तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आयते केले न. आम्ही स्वयंभू आहोत, आयते आहोत, केलेले नाहीत झालेले नाही, असं आमचं वास्तव काय स्वरूप आहे. पुंडलिका वरदी.